जागतिक डायबिटीज दिनानिमित्त क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 176 नागरिकांची तपासणी। 14 नोव्हेंबर जागतिक डायबिटीज दिनाचे औचित्य साधत क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने स्वामी समर्थ शिवनेरी बाल उद्यान तुकुम येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत चाललेल्या शिबिराचा लाभ तब्बल 176 नागरिकांनी घेतला। आरोग्य तपासणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली। विशेषतः HbA1c लिपिड प्रोफाइल, RBS, BP, सिंगल लीड ECG, डायबेटिक न्यूरोपॅथी अशा महत्त्वपूर्ण आणि डायबिटीससाठी अत्यावश्यक असलेल्या चाचण्यांसाठी नागरिकात उत्साह दिसून आला। तपासणीसोबतच डायबिटीसचे धोके, लक्षणे, निदान आणि वेळेवर उपचार यांच्या महत्त्वाबाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली। भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष श्री सुभाष कासनगुट्टुवार, क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक फादर बिबिन त्वेक्केकरा, सहसंचालक डॉक्टर मेजो जोसेफ, अधिपरिचारिका सिस्टर चैतन्य, प्रमोद सॅमसन, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सौ आशा बेले, ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम राऊत, संजय कोट्टावार, मनोहर बेले, मंजुश्री कासनगुट्टुवार, चंदा इटनकर, सुवर्णा लोखंडे, डॉक्टर जितीन डेव्हिड, डॉक्टर प्रीती कांबळे, अमोल रुयारकर, अमरीन शेख, विलास कावळे, विकास झोडे, अनिल गरपल्लीवार, पंकज बेले आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी क्राइस्ट हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। वाढत्या डायबिटीजच्या पार्श्वभूमीवर असे मोफत शिबिरे समाजासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात, असे मत सर्वांनी व्यक्त केले। जागरूकता, वेळेवर निदान आणि योग्य उपचार हेच डायबिटीजच्या विरोधातील लढाईची गुरुकिल्ली असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले। नागरिकांनी विविध तपासण्यांसह तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत शिबिराला यशस्वी केले। हेल्थ चेकअपसाठी अशी सामाजिक चळवळ पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा। सबको नमस्कार। आज जागतिक मधुमेह दिवस 14 नवंबर है। उसके उपलक्ष्य में आज क्राइस्ट हॉस्पिटल की तरफ से हमने एक कैंप रखा है, जिसके अंतर्गत आज हमने कम से कम एक 200-250 के करीब पेशेंट्स को हमने उनके लिए फ्री में RBS रैंडम ब्लड शुगर की जांच की है। उसके साथ साथ जिन व्यक्तियों में, जिन लोगों में शुगर का ये प्रमाण ज़्यादा दिखा है, उनके लिए हमने क्राइस्ट हॉस्पिटल में HbA1c, लिपिड प्रोफाइल, सिंगल लीड ECG, डायबिटिक न्यूरोपैथी, इसका भी जांच हमने उन लोगों के लिए उसकी सुविधा यहाँ पे करवाई है। उसके लिए हमारे पास में यहाँ पे फिजिशियंस थे, डाइटिशियन थे और काउंसलर्स भी थे, जिन्होंने इस आज समाज में इतने ज़्यादा तरीके से बढ़ रही है जो डायबिटीज़ है, जो मधुमेह है, उसके बारे में एक अवेयरनेस, एक जागरूकता के लिए भी आज क्राइस्ट हॉस्पिटल ने एक पहल की है। तो आने वाले समय में हमारे यहाँ से क्राइस्ट हॉस्पिटल के माध्यम से हम डायबिटीज़ के पहले उसके जो लक्षण हैं उससे संबंधित लोगों को जानकारी देंगे, लोगों को उसकी जागरूकता देंगे, और जो डायबिटिक ऑलरेडी जिनको डायबिटीज़ है उनके लिए उनकी जीवन शैली में बदलाव किस तरीके से ला सकते हैं, और उस बदलाव को लाने के साथ साथ उन्हें एक सही तरीके से, चाहे उस बीमारी से जूझ रहे हो तो भी एक अच्छी जीवन शैली कैसे बिता सकते हैं, उसके लिए हम यहाँ पे एक क्राइस्ट हॉस्पिटल के माध्यम से सभी के लिए, पूरे समाज में एक नई पहल की शुरुआत कर रहे हैं, जिसका नाम मधुमेह की पाठशाला करके दिया गया है। पाठशाला के अंतर्गत उसे उस बीमारी के बारे में, उनके लक्षणों से जुड़े हुए सब चीज़ के बारे में जानकारी और उससे उभरने के लिए एक नया पहल है, जिसे मधुमेह की पाठशाला का नाम दिया गया है। और ये सब चीज़ें आज 14 नवंबर जागतिक मधुमेह दिवस के उपलक्ष्य में यहाँ शुरुआत किए हैं। मैं डॉक्टर मेजो जोसेफ, क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल में एज एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह। धन्यवाद। मधुमेह म्हणजे नेमकं काय? नमस्कार, मी डॉक्टर कुणाल बावनकर। मधुमेह म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे।
जर लॅब वाईज बघायचं झालं तर रक्तातील साखरेचे प्रमाण उपाशापोटी 126 पेक्षा जास्त किंवा जेवण केल्यानंतर 2 तासांनी जर रक्तातील साखरेचे प्रमाण 200 पेक्षा जास्त असणे म्हणजे त्याला मधुमेह म्हणतात. किंवा जर HbA1c लेवल बघितलं, आपल्या रक्तातील 3 महिन्याचा साखरेचा जो कंट्रोल असतो तो जर 6.5 पेक्षा जास्त असला तर त्याला मधुमेह म्हणतात. सर, मधुमेहाचं लक्षणे काय असतात? मधुमेहाचं लक्षण आहे म्हणजे वारंवार लघवीला लागणे, वारंवार तहान लागणे, वारंवार भूक लागणे, हे प्रामुख्याने मधुमेहाचे लक्षण असतात. किंवा बरेचसे असे पेशंट असतात ज्यांना मधुमेहाच्या या लक्षणाव्यतिरिक्त डायरेक्ट छातीत दुखणं सुरू होऊन जातं, कोणाला लकवा येतो, ज्यांना सुरुवातीलाच मधुमेह नसतो आणि नेमका हे हार्ट अटॅक आला किंवा लकवा झाला, यावेळेस मधुमेह आहे असं जाणवतं. तर मधुमेह आजारावर काय उपाय आहेत? मधुमेह आजारावर आता मेडिकल सायन्समध्ये भरपूर उपाय उपलब्ध आहेत. प्रामुख्याने ज्या मेडिसिन्स अवेलेबल आहेत रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करायसाठी. जर औषधींनी म्हणजे गोळ्यांनी जर कंट्रोल नसला तर आपण त्याच्यावर इन्सुलिन घेऊ शकतो. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषध गोळ्यांसोबतच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्याला आपण डेली एक्सरसाइज करणे, रोज नियमित व्यायाम करणे, आहारावर कंट्रोल असणे, आहारामध्ये साखरेचं प्रमाण कमी वापरणे किंवा ज्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे असे फळ अवॉइड करणे, हे प्रामुख्याने फार महत्त्वाचं आहे मधुमेह कंट्रोल करण्यासाठी. सर, मधुमेह आज नवीन पिढीला झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतंय. त्याचं काय कारण असेल? हां, आजकालच्या म्हणजे आधी सुरुवातीला जसं मधुमेहाचे रुग्ण 50 वर्षाच्या किंवा 60 वर्षाच्या नंतरच दिसायचे. आजकाल थोडं प्रमाण एक अर्ली एजमध्ये यायला लागलं. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आजकाल बरेचसे लोकं ऑफिसमध्ये वर्क करतात. जे लाईफस्टाईल जी आहे पेशंटची एकदम असं म्हणजे फिरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. रोज लोकं व्यायाम करणं कमी झालेलं आहे. त्याचसोबत जे आहार जे आहे, लोकांचा आहार म्हणजे फास्ट फूड झालं, जंक फूड झालं, ऑइली पदार्थ सेवन आजकाल लोकांच्या आहारामध्ये फार प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मधुमेहाची सुरुवात एकदम कमी वयामध्ये होण्याचं हे प्रामुख्याने कारण आहे. मधुमेह आजारामुळे शरीरातल्या सर्वच ठिकाणावर प्रॉब्लेम होतो. बेसिकली मधुमेहामुळे दृष्टी जाणे झालं, हार्ट अटॅक येणे, लकवा मारणे, किडनी फेल्युअर होणे आणि पेशंटला डायलिसिसची गरज पडणे, पेशंटला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे जे हातपायांच्या नसांचा त्रास होतोय, बरेचसे प्रॉब्लेम मधुमेह जर कंट्रोल नसलं तर होतात. जो कॅम्प झालाय त्यामध्ये काय आहे? आज जागतिक मधुमेह दिवस आहे. त्याबद्दल आम्ही मधुमेह रुग्णांची स्क्रीनिंग म्हणजे फास्टिंग शुगर आणि पोस्टप्रँडियल शुगर आणि बाकी लिपिड प्रोफाइल याचा कॅम्प ठेवलेला. त्याचसोबत मधुमेह रुग्णांना थोडंसं एज्युकेशन देण्याच्या हिशोबाने मधुमेह की पाठशाला हा नवीन उपक्रम क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये सुरू केलाय. त्यामध्ये मधुमेह रुग्णांनी आहार कसा घ्यावा, त्यांनी त्यांचा रोजचा व्यायाम कसा असायला पाहिजे, त्यांनी औषधं कोणत्या वेळेत घ्यायला पाहिजे. बरेच लोकांना याचे व्यवस्थित म्हणजे डाऊट असतात. त्याच्याबद्दल डायबेटिक लोकांना एज्युकेट करण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. तोसोबत आज आम्ही जवळपास 200 लोकांच्या विविध रक्ताच्या तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण झालं, कोलेस्ट्रॉलचे लेवल झाले, ECG झालं, ह्या सगळ्या तपासण्या आज आम्ही इथे केलेल्या आहेत.